वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा आपण इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे पाठ्यपुस्तकाच्या आधारावर काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। परीक्षेला फक्त 15 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी जशा प्रकारचे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केले जात आहे मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे। ऑलरेडी व्हिडिओ 23 आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेली आहे। व्हिडिओ क्रमांक 24 आपण आज पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला लाईक करा। डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत सुपर फास्टपणे 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। ऑस्ट्रेलियाचे खंड म्हणून ऑस्ट्रेलियास डॅश डॅशचे खंड म्हणून ओळखतात, अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा, कंगारू आपला या ठिकाणी काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे की ऑस्ट्रेलियास कंगारूचे खंड म्हणून ओळखतात, म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 2। आता दुसरा प्रश्न आहे की लिओनार्दो विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे की लिओनार्दो विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे। तर हे बघा, मिलान या शहरात आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की निर्मलचे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत। तर हे बघा मित्रांनो, पुन्हा एक वन लाइनर प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे की निर्मलचे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे, परभणी, नांदेड, हिंगोली किंवा नागपूर, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि ऑप्शन जे बी असेल नांदेड आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 सर, चौथा प्रश्न आहे की खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता। सोपा प्रश्न आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे पेपर 1 परिसर अभ्यास आणि पेपर 2 समाजशास्त्रामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे की गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 5। आता हे बघा, 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग मानले जातात, पुढीलपैकी कोणता पृथ्वीच्या अंतरंगाचा वेगळा भाग नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि उत्तर सीची जी आहे, म्हणजे जे ऑफिशियल आन्सर की आहे त्यामध्ये उत्तर दिलेलं आहे ऑप्शन 1 भूकवच हा उत्तर दिलेला आहे। परंतु या प्रश्नासंदर्भात म्हणजे काही स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे पाठ्यपुस्तकाच्या आधारावर की हे बघा, भूकवच हा पर्याय रासायनिक किंवा पारंपरिक रचनेच्या एका विशिष्ट दृष्टिकोनातून योग्य वाटू शकतो। ओके, कारण काही जुन्या पाठ्यपुस्तकामध्ये भूकवचालाच शिलावरण असे संबोधले गेले आहे। ओके, मात्र आधुनिक भूगर्भशास्त्र आणि स्पर्धा परीक्षांचे उदाहरण MPSC NCERT मानक उत्तर तालिकेनुसार याचे उत्तर 2 शिलावरण हेच अचूक मानले जाते। तर लक्षात ठेवा मित्रांनो, जर हा PYQ प्रश्न असला तर उत्तर 1 दिला होता, परंतु काहीतरी चेंज झालेला आहे। NCERT आणि MPSCच्या परीक्षेमध्ये याचं उत्तर 2 दिलेलं आहे। तर लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी तुम्हाला शिलावरण आणि भूकवच दोन्हीपैकी कोणताही एक ऑप्शन दिला जाईल तर तो त्या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। 6वा प्रश्न बघा, 6वा प्रश्न आहे की सालबाईचा तह डॅश डॅश वर्षी झाला। तर हे बघा, 1782 मध्ये झाला, 17 मे 1782, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे, स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की 17 मे 1782 रोजी मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात सालबाईचा तह झाला होता। हा तह महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज यांच्या दरम्यान स्वाक्षरित झाला।
या तहामुळे तब्बल 7 वर्ष चाललेले पहिले इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 संपुष्टात आले आणि पुढील 20 वर्षासाठी इंग्रज व मराठ्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल 1782 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर हे बघा आचार्य विनोबा भावे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे पर्याय जे 2 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण परीक्षेला फक्त 15 दिवस बाकी आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण होते किंवा कोण आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा समर्थ रामदास. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश डॅश यांनी दिली. तर हे बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मुंबईचे नागरिक, ब्रिटिश सरकार, पुणेकर जनता किंवा सातारकर जनता. तर हे बघा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईचे नागरिक यांनी दिली. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे की जलियनवाला बाग या ठिकाणी गोळीबारीचे आदेश कोणी दिले होते? तर हे बघा जनरल डायर. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मानव हा जन्मत स्वतंत्र असतो, समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते, त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ही ईश्वर दत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. रुसो आपला योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅश डॅश येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा कोणत्या ठिकाणी यांनी हे परिषद भरवली? तर ऑप्शन जे 2 असेल मुंबईमध्ये आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपली योग्य उत्तर असणार आहे. आता हे बघा हा प्रश्न सुद्धा एक विवादित प्रश्न आहे. ओके, कारण आपल्याला असं वाटत होतं की पुणे हा बरोबर उत्तर असू शकतो. तर हे बघा तुमची शंका अगदी रास्त आहे, परंतु शासकीय परीक्षेच्या जसे की महाटेट अधिकृत उत्तर तालिकेनुसार आन्सर की याचे योग्य उत्तर पर्याय 1 पुणे हेच देण्यात आले आहे. ओके, म्हणजे पुणे सुद्धा या ठिकाणी उत्तर असू शकतो. काही आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे विवादित प्रश्न असतात त्या ठिकाणी काही ना काही आपल्याकडे सोर्स असले पाहिजे. तर बघा पुणे परिषद अधिकृत उत्तर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रामुख्याने पुणे हे आपल्या सामाजिक कार्याचे मुख्य केंद्र बनवले होते. जेजुरी येथील खंडोबाच्या नावाने मुलींना मुरडी देवदासी सोडण्याची प्रथेविरुद्ध त्यांनी पुण्यात व्यापक जागृती केली आणि तिथेच मुरडी प्रतिबंधक परिषद आयोजित केली. तर हे बघा उत्तर सूचीमध्ये पुणे दिलेलं आहे आणि एका पुस्तकामध्ये मुंबई दिलेलं आहे. तर या ठिकाणी पुणे ऑफिशियल आन्सर असू शकते, जे आपल्याकडे सोर्स अवेलेबल आहे त्या सोर्स अनुसार. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की अहमदनगर जवळील भातवाडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली होती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर बघा मुघल व निजामशाह यांच्या दरम्यान झाली होती. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की रसरत्नाकर रसायने व धातू, तशाच प्रकारे सिद्धांतिका क्वेश्चन मार्क. तर हे बघा सिद्धांतिका संबंधित आहे खगोलशास्त्राशी. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे
आपला बरोबर उत्तर राहणार आहे पर्याय जे 3 असेल. योग्य उत्तर असणार आहे ज्याप्रमाणे नागार्जुन यांनी लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथाचा मुख्य विषय रसायने व धातू हा आहे. अगदी त्याचप्रमाणे आचार्य वराहमिहिर यांनी लिहिलेल्या पंचसिद्धांतिका या प्रसिद्ध ग्रंथाचा मुख्य विषय खगोलशास्त्र हा आहे. या ग्रंथात तत्कालीन 5 महत्त्वाच्या खगोलीय सिद्धांताचे संकलन केलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. सर 15वा प्रश्न आहे की याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला गादीवर बसवले. ओके. आणि दुसरे विधान आहे की याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबने राजपुत्र अकबर याला मराठवाड्यामध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे? तर हे बघा या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि वरील जे वर्णन आहे ते दुर्गादास राठोड यांच्या संदर्भात आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? तर रशिया यांनी याल्टा कराराचा भंग केला. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. जपानमधील उद्योग समूहांना डॅश डॅश असे म्हणतात. तर हे बघा जपानमधील जे उद्योग समूह आहे त्यांना झेबित्सू असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न आहे की अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले न होते. तर हे बघा हक्क नमूद केले न होते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल सर राईट आन्सर असणार आहे. भारतात कर्नाटक राज्याच्या प्रथम क्रमांक डॅश डॅश उत्पादनात आहे. तर हे बघा रेशमी उत्पादनात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर असणार आहे. ओडिशा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता? तर हे बघा आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हिराकूड प्रकल्प म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट 28 जून 2026 अपडेट क्वेश्चन सेट पेपर 2 साठी आपण एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे मित्रांनो आणि परीक्षेला फक्त 15 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नसंच या ठिकाणी आपण अवेलेबल केलेले आहे. मित्रांनो प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नसंच या ठिकाणी दिले जाणार आहे विथ आन्सर की दिले जाणार आहे. म्हणजे हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र म्हणजे 4 विषयासाठी तुम्हाला सेपरेट 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल. म्हणजे पॅटर्न अनुसार आणि उत्तर सूची पण दिलेली आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने महाटेट 28 जून 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो आणि प्राइस फक्त 399 रुपये आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. जर तुमचा अभ्यास झाला नाही तर काळजी करू नका. कमीत कमी 15 दिवसात हे प्रश्नसंच सॉल्व करून तुम्ही परीक्षेला जा. म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे मित्रांनो. जशा प्रकारचे आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे, जशा प्रकारे परीक्षा परिषद आपली TETची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, तशाच प्रकारे आपण हे प्रश्नसंच सब्जेक्ट वाईज प्रश्नसंच आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सेट तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये हाय करावा लागेल. तुम्हाला एक स्कॅनर पाठवला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो. 40 प्रश्नपत्रिका आहे, 1500 क्वेश्चन आहे आणि प्रत्येक क्वेश्चन जे आहे ते परीक्षेशी रिलेटेड प्रश्न आहे आणि क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. तर आता हे परचेस करून घ्या, जास्त वेळ परीक्षेला बाकी नाही. चला पुढचा पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चीनच्या डॅश डॅश भागात लोहमार्ग जास्त आहे. तर हे बघा चीनच्या पूर्व भागात लोहमार्ग जास्त आहे. सर म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 22. 22वा प्रश्न आहे की दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्त्वाचा कापूस उत्पादक देश असून देशात त्याच्या डॅश डॅश क्रमांक लागतो. तर हे बघा ब्राझीलचा कापूस उत्पादकात 5वा क्रमांक लागतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल
बरोबर उत्तर राहणार आहे अंबरनाथाचे शिव मंदिर डॅश डॅश यांनी बांधले. अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि परीक्षेत रिपीट होणारा प्रश्न आहे. तर हे बघा, अंबरनाथाचे जे शिव मंदिर आहे ते शिलाहार यांनी बांधले. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न आहे की डॅश डॅश नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. तर हे बघा, क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल सर, ऑप्शन जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न आहे की हे बघा, झुंजार माची व बुदला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे आणि परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. तोरणा आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न आहे की भारताचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे की राष्ट्रपती भारताचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख असतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे सर, आपला योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 27वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर लक्षात ठेवा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे 2 असेल, बरोबर उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 28. उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती. तर हे बघा, रायपूर, डेहराडून, जमशेदपूर किंवा मनसुरी. तर हे बघा, डेहराडून. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर, बरोबर उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न आहे की आयुका ही खगोलशास्त्रीय संबंधित संस्था कोठे आहे. तर लक्षात ठेवा, पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 30 आहे की खालीलपैकी कोणते एक शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे हा PYQ प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड समाजशास्त्र विषयाचे 30 प्रश्न पाहिले आहेत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात, जर तुम्हाला फक्त समाजशास्त्र विषयासाठी प्रश्नसंच पाहिजे तर तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल, विथ आन्सर की दिली जाईल. प्राईस फक्त आपण 149 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो. आणि परीक्षेच्या पॅटर्न अनुसार, परीक्षेची काठिण्य पातळी अनुसार आपण हे या ठिकाणी तयार केलेले प्रश्नसंच आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नसंच हे तुमच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे प्रश्न आपण यामध्ये ॲड केलेले आहे. आणि 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे डिफिकल्टी लेवल राहिलेली आहे परीक्षेची, ते लक्षात ठेवून आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. प्राइस फक्त 149 रुपये आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.